ज्या भाजपाने घराणेशाहीवरती 2014 ते 2019च्या काळात रान उठवलं होतं, त्याच भाजपाने आता सगळ्या राज्यातल्या घराणेशाही आणि त्यांची घराणी दत्तक घेतलेली आहे। म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, त्यानंतरचे दादासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राजेश विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, सुजय विखे पाटील, अख्खी घराणीच्या घराणी दत्तक घेतली। अशोकराव चव्हाण काही असेच आले नाही, ते घराणेशाहीतनंच आले। या सगळ्या घराण्यांना दत्तक घेणाऱ्या भाजपाला मला वाटतं इलेक्शन मध्ये आता तोंड दाखवायला जागा उरणार नाही। मुद्दा असा आहे की सगळे जे नेते आहेत ते स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करत आहे, मग सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कोण जाईल? हे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब फार खंबीरपणे लढाई लढत आहेत। आणि मला असं वाटतंय की शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाने अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाची वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्याची हैसियत बनवली। खऱ्या अर्थानं गोरगरिबांपर्यंत लोकशाही कुणी पोचवली असेल तर ती शिवसेनेने पोचवली। त्यामुळेच गुलाब पाटील असतील किंवा रामदास कदम असतील, नारायण राणे असतील किंवा कधी काळी रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे साहेब असतील, ही सगळी माणसं आज घडीला हा राजपाट आणि हा थाटबाट बघू शकतात। त्याचं कारण शिवसेनेने सर्वसामान्यांच्या घरात राजा तयार व्हावा यासाठीची महाराष्ट्र हिताची चळवळ चालवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।